मित्रहो नमस्कार. अखेर व्हायचं तेच झालं. कारण मी तुम्हाला म्हटलं होतं की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना अजित पवार गटातून हळूहळू बाजूला केली जाण्याची शक्यता आहे. मी जवळपास ज्यावेळी ह्या दोघांनी पक्षाची कमांड घेण्याचा प्रयत्न केला होता आणि सुनेत्रा पवार स्वतःला त्यांच्यावरच आपण कशा डिपेंड आहोत ह्या भासवत होत्या, त्यावेळी ते फक्त नाटक होतं. यांची मनं तपासण्याची ती एक क्लुप्ती होती, मोहीम होती. प्रत्यक्षात त्यांचं खरं रूप बाहेर आल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय कार्यकारिणीमधून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची या दोघांची सुद्धा नावं वगळण्यात आलेली आहेत. नजरचुकीने झालं असं म्हणून सुनेत्रा पवार यांनी हा प्रश्न टाळण्याचा जरी प्रयत्न केला असला तरीसुद्धा सुनील तटकरे यांनी अलीकडेच जाऊन शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करणं, त्यानंतर या राष्ट्रीय कार्यकारिणीवरील नसलेल्या नावाबद्दल सुनील तटकरे यांनी कॅमेरासमोर येऊनसुद्धा मौन पाळणं, या दोन्ही गोष्टी पुढच्या राजकारणाबद्दल सूचक वक्तव्य करणारे आहेत. मित्रांनो, याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बोलणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहायला विसरू नका. मित्रहो नमस्कार. तुम्ही पाहताय विचार मोती. अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवार गट याला कोणी वालीच राहिलं नाही अशी टीका सुरुवातीच्या काळात प्रसारमाध्यमांकडून होऊ लागली होती. त्यातच पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्षावर कमांड घेण्याचा प्रयत्न केला. पक्ष आपल्याच हातात कसा राहील याची पुरेपूर फिल्डिंग या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी लावलेली होती. मित्रांनो, सांगायचं एक उदाहरण झालं तर राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्यावेळी सुनेत्रा पवार यांची निवड झाली त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत केवळ त्या 1 मिनिटं बोलायचं हे सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी ठरवलं होतं. एवढंच नव्हे तर त्यांनी पत्रकार परिषदेत येऊन काय बोलावं हे सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं. आणि 1 मिनिट संपल्या सुनेत्रा पवार यांना त्यांनी उठवलं आणि बाजूला जायला सांगितलं. उर्वरित पत्रकार परिषद प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी हाताळली होती. राष्ट्रीय कार्यकारिणी निवडीसाठी म्हणजे विशेष करून राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी जय पवार यांनी बसायचं कुठे, पार्थ पवार यांनी बसायचं कुठे हे सुद्धा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी ठरवलं होतं. या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शरद पवार गटाचे नेते असलेल्या अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की जर कोणी सुनेत्रा काकी एकट्या आहेत म्हणून त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर आमचं पवार घराणं मतभेद विसरून त्यांच्या मागं उभं राहील. आणि त्यानंतर हळूहळू सुनेत्रा पवारांनी एक फासे टाकायला सुरुवात केली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिला बॉम्बगोळा जर या दोघांवर कुठला टाकला असेल तर तो म्हणजे निवडणूक आयोगाला त्यांनी दिलेले पत्र. निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांनी पत्र देऊन असं कळवलं होतं की अजित पवार यांच्या निधनानंतर म्हणजे 28 जानेवारीनंतर जे काही निर्णय घेण्यात आले, माझ्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईपर्यंतचे जे काही निर्णय आहेत ते निर्णय रद्द समजावेत. आता महत्त्वाचं म्हणजे ते निर्णय प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सहीनं घेण्यात आलेले होते. ते निर्णय रद्द करावेत हा या दोन्ही नेत्यांवर त्यांनी टाकलेला एक बॉम्बगोळा होता. दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे त्यानंतर हे दोन्ही नेते विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील धुसफूस कायम मीडियामध्ये चर्चेत राहिली. असं असताना मित्रांनो, 2 दिवसांपूर्वीच राष्ट्रीय कार्यकारिणीची एक पत्र देण्यात आलं होतं आणि त्या पत्रामध्ये सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांची नावं नव्हती. हा मुद्दा मीडियाच्या नजरेतून सुटला नाही. त्या दरम्यानच सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. आता सुनील तटकरे यांनी या विषयावर जेव्हा मीडियाने विचारलं त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की आपण शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो. पण मित्रांनो, मीडिया असेल किंवा राज्यातील जनता असेल एवढी दूधखुळी अजिबात नाही की शरद पवार आता स्टेबल आहेत, व्यवस्थित आहेत, ते त्यांचे कार्यक्रम नित्यनियमाने करू लागलेत तर मध्येच त्यांच्या तब्येतीची सुनील तटकरेंना काळजी का वाटावी जनतेच्या मनात येणार नाही किंवा मीडियाच्या मनात येणार नाही. एवढी मीडिया असेल किंवा जनता असेल दूधखुळी राहिलेली नाही. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी दोघांची नावं राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्यानंतर जेव्हा सुनील तटकरेंना विचारण्यात आलं त्यावेळी मला या विषयावर काही बोलायचं नाही असं रागानंच त्यांनी उत्तर दिलं. याच विषयावर सुनेत्रा पवार यांना ज्यावेळी विचारण्यात आलं
त्यावेळी त्यांनी नजरचुकीनं त्यांची नावं राहिली असतील असं सांगून आपल्यातसुद्धा हळूहळू राजकारणांमधील जो एक वेगळा चेहरा असतो, जो फक्त मीडियासमोरच ओपन करायचा असतो, म्हणजे आपल्या मनातलं काय मीडियासमोर आलं नाही पाहिजे, ओठावर आलं नाही पाहिजे मीडियासमोर बोलताना, पुरेपूर काळजी आता हळूहळू सुनेत्रा पवार घेऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांनी हे गुळमुळीत उत्तर दिलं की नजरचुकीनं राहिले असतील, कारण ह्या मीडियातली लोकं जी आहेत ती उलट प्रश्न कधी त्यांना कोणालाच विचारित नाही, हे सर्व राजकारण्यांना माहिती आहे. त्यामुळे कुठलं तरी उत्तर द्यायचं थातूरमातूर आणि त्या मीडियाला बाजूला करायचं. हा अलीकडचा जो पायंडा पडत चाललेला राजकारणामध्ये तो सुनेत्रा पवार यांनी जोपासल्याचं दिसून येतं. काही राजकीय व्यक्ती असतील किंवा राजकारणातील जे अभ्यासक असतील त्यांच्या मते हळूहळू प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे आता भाजपच्या वाटेवर आहेत. त्याबाबत सत्यता अजूनही मिळालेली नाही, सत्य माहिती त्याच्याबद्दलची मिळाली नाही. हे ढोबळ मनाने बांधलेले काही अटकावा आहेत असं म्हणता येतील. मित्रहो, पण या गोष्टी ज्या घडत आहेत त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सुनेत्रा पवार यांच्यावर नाराज असल्याची चर्चा जी आहे त्या चर्चेला हळूहळू पुष्टी मिळते. मित्रहो, जवळपास 3-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आसाममधून सुनेत्रा पवार आणि हे 2 नेते येणार होते. या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या विमानातून येणं टाळलं. या वेगानं घडणाऱ्या आणि क्रमानं घडणाऱ्या गोष्टी पाहिल्या की कुठंतरी राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये धुसफूस सुरू असल्याच्या विधानाला पुष्टी मिळते. सुरुवातीच्या काळात सुनेत्रा पवारांची सावली बनून राहिल्याची नाटकं करणारे हे दोन्ही नेते आता सुनेत्रा पवारांसोबत फिरकताना दिसत नाहीत. या सर्व गोष्टी पाहिल्या मित्रांनो, तर तुम्हालासुद्धा याचा अंदाज येईल की या दोन्ही नेत्यांच्या मनात काहीतरी वेगळं चाललं आहे. जर या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवारांची साथ सोडली तर शरद पवार गट आणि अजित पवार गट भविष्यात एकत्र येऊ शकतात. कारण तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, अजित पवार यांचं ज्यावेळी निधन झालं त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावं आणि ते तातडीनं व्हावं याच्यासाठी या दोन्ही नेत्यांनीच तयारी केली होती. म्हणजे अजित पवार यांचा अंत्यविधी उरकल्याबरोबरच याची सगळी तयारी करण्यात आली आणि 3ऱ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी शपथविधी घेतला. तातडीनं शपथविधी घेण्याची काही गरज होती का असा अनेकांच्या मनातला प्रश्न होता. पण आपल्याला माहीत असेल की हा सगळा जो डावपेच आहे तो ह्या दोन्ही नेत्यांनी रंगवला होता की जेणेकरून जर उपमुख्यमंत्रीपदाची शपथविधी लांबला असता तर शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांशी जुळवून घ्यायला आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये सामील करून घ्यायला वेळ लागला नसता. आणि या दोन्ही पक्षाचं एकत्रीकरण होऊ नये याच्यासाठी या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्री केलं आणि त्यांचा शपथविधीसुद्धा लगेचच उरकून घेतला. पण पवार घराणं हे राजकारणामध्ये मुरलेलं घराणं आहे. डावपेचाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या घरात म्हणजे हे दोन्ही नेते जे आहेत प्रफुल्ल पटेल असेल किंवा सुनील तटकरे यांचा जवळचा नातेवाईकसुद्धा शरद पवारांच्या गोटात कधी सामील होईल त्यांना कळणार नाही. इतके शरद पवार या राजकारणामध्ये धुरंधर नेते आहेत हे मान्य केलं पाहिजे. तरीसुद्धा यांनी डावपेच आखण्याचा प्रयत्न केला आणि आता हे सर्व डावपेच या दोन्ही नेत्यांवरच उलटू लागले आहेत. मित्रांनो, हे दोन्ही नेते भाजपचीच निवड करतील हे असं सध्याचं तर चित्र आहे. कारण ते शरद पवार गटात जाणार नाहीत. कारण शरद पवार गटात गेले आणि भविष्यात हे दोन्ही गट जर एकत्र आले तर त्यांचा कोंडमारा होऊ शकतो. त्यामुळे आणि काँग्रेसमध्ये जाऊन काँग्रेसला काय भवितव्य त्यांच्या दृष्टीनं उरलेलं नाही. सध्या सत्ताधारी असलेला पक्ष म्हणजे भाजप, ज्याचं सगळीकडे गवगवा आहे, देशभरात गवगवा आहे. त्यामुळे अशा पक्षात सामील होणं हे दोन्ही नेते पसंत करतील असं सध्याचं वातावरण आहे. त्याच्यात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे भाजपकडे काय व्हॅकन्सी नाही वगैरे असं अजिबात नाही. त्यांना कायमस्वरूपी त्यांची दारं उघडी असतात. कोणी पापी येऊन दे, पुण्यवान येऊन दे, कोणी फ्रॉड माणूस येऊन दे, कोणी येऊन दे, भाजपची दारे सताड उघडी असतात. त्यामुळे तुमची गुणवत्ता काय, तुमच्या मागे मॉप किती, तुम्ही दुसऱ्या पक्षात राहून का केलेत, दुसरा पक्ष का सोडताय, हे जे नोकरी धंद्याच्या ठिकाणी तुमच्या मुलाखतीचे जे प्रश्न विचारले जातात तेवढे प्रश्न भाजपमध्ये कधीच विचारले जात नाही. त्यामुळे या दोघांना सेफ असलेला आणि एकदम आरामात झोप लागेल त्या पक्षात राहून असा पक्ष जर कुठला असेल तर तो भाजप आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तो सुनेत्रा पवार यांनी अचानक घेतलेला हा स्टँड आणि हळूहळू त्यांनी या दोन्ही नेत्यांना बाजूला करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या
भाजपकडे असलेला ओढा या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमची मतं काय आहेत ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.